शेअर्स म्हणजे नक्की काय? तर मित्रांनो, जेव्हा पण आपण शेअर्सची गोष्ट करतो, तर शेअर या शब्दाचा सिंपल मराठीत अर्थ होतो हिस्सा किंवा भाग किंवा तुकडा. म्हणजे आता शेअर समजा आपल्याकडे एक चपाती आहे, तर चपातीचे आपण 4 तुकडे केले, तर 4 झाले शेअर्स, 4 समान भाग झाले, तर 4 झाले शेअर्स. तर शेअर्सचा अर्थ सिंपल होतो की तुकडा, भाग किंवा हिस्सा. पण जेव्हा शेअर्स हे शेअर मार्केटच्या टर्म्सबद्दल बोलल्या जाते, तेव्हा शेअर्सचा अर्थ काय? तर मित्रांनो, अझ्युम करा तुम्ही एक कंपनी टाकली. कशाची? तुम्ही एक टायर बनवणारी कंपनी टाकली समजा. जे आपल्या गाडीतले टायर असतात ना वापरतो ना, ती कंपनी टाकली तुम्ही. आता कंपनी टाकून 1 वर्ष झालं आणि तुमचा धंदा चांगला चालायला आहे. उदाहरणार्थ तुम्ही पुण्यात कंपनी टाकली आणि तुमचा व्यवसाय खूप चांगला चालायला आहे आणि 1-2 वर्ष होऊन गेले. आता तुम्हाला तुमचा धंदा वाढवायचा आहे, अजून बिझनेस एक्सपांड करायचा आहे. त्यासाठी तुम्ही एका दुसऱ्या शहरामध्ये उदाहरणार्थ मुंबई, पुणे, मुंबई, दिल्ली दुसऱ्या शहरात तुम्हाला प्लॅन टाकायचा समजा. तुमची त्याच फॅक्टरी अजून एक वाढवायची तुम्हाला. तर त्यासाठी तुम्हाला लागेल ते ₹1,00,00,000. पण तुमच्याकडे सध्याला तेवढे ₹1,00,00,000 नाहीत. तर तुमच्याकडे काय किती 2 ऑप्शन आहेत बघा. पहिलं ऑप्शन तर तुम्ही बँकेतून 1,00,00,000चं लोन घेऊ शकता. आणि दुसरा ऑप्शन आहे, की तुम्ही तुमच्या कंपनीचा थोडासा भाग शेअर मार्केटमध्ये विकून पैसे भेटू शकतात. आता ही प्रोसेस कशी असते माहिती का? समजा तुम्हाला 1,00,00,000ची गरज आहे आणि तुमची जी कंपनी आहे ना, त्या कंपनीची तुम्ही समान जवळपास 1,00,00,000ची गरज आहे. तुम्ही 10,00,00,000 समान भाग केले. तुम्ही कंपनीचे किती केले? 10,00,00,000 समान भाग केले आणि त्यामधले 1,00,00,000 जे भाग आहेत ना, तुम्ही ते शेअर मार्केटमध्ये ₹1 पर शेअरच्या प्रमाणे विकून टाकले. आता विचार करा, किती 1,00,00,000 शेअर्स तुम्ही विकून टाकले. ₹1 तुम्हाला किती भेटले? ₹1,00,00,000 भेटले. अशाच प्रकारे समजा आणि तुम्ही म्हणून म्हणू शकता, की आपण एखाद्या बँकेचं लोन घेऊ. पण बँकेचं जर आपण लोन घेतलं, मग आपल्या बँकेला प्रत्येक महिन्याला, प्रत्येक वर्षाला इंटरेस्ट द्यावा लागते. तर शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही अशा लोकांना शेअर्स विकले, तर तुम्हाला इंटरेस्ट वगैरे काय त्यांना द्यायची गरज नाही. जर शेअरची किंमत वाढली भविष्यात, तर त्यांच्या शेअर्सची किंमत सुद्धा वाढणार समजा. आपली जशी कंपनी ग्रो होईल, तशी शेअर्सची किंमत ग्रो होत असते. सिंपल बघा हेच अर्थ आहे. शेअर्स म्हणजे एका कंपनीच्या उदाहरणार्थ एक कंपनी खोलली त्याच्या जवळपास आपण उदाहरणार्थ घेऊ आपण बजाज कंपनी होता. आता बजाज कंपनीचे जवळपास 1,00,00,000 भाग आहेत अंदाज धरून. 1,00,00,000 भाग आहेत. असे 1,00,00,000 शेअर्स केले होते समजा कंपनीने केले नाहीत. आता त्यापैकी तुम्ही 1 शेअर विकत घेतला. तर याचा अर्थ सिंपल असा झाला, की त्या कंपनीचे 10 एक किती 1,000 शेअर्स आहेत ना, ते 1,000 शेअर्सपैकी 1 शेअरचे तुम्ही मालक झाला. तुमच्याकडे जितके शेअर्स असणार, तितके शेअर्सचे तुम्ही मालक असणार समजा कंपनीमध्ये. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूच आपण अशाच माहितीपूर्वक पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.